शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया कंपनीच्या हरकुलिस या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्या विविध पिकात जर बघायचे झाले तर शोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असतो. तर आपल्याही पिकात जर शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड कंपनीच्या हरकुलिस या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. तर इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड कंपनीच्या हरकुलिस या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात, तर यामध्ये डायफेनथ्योरॉन हे 40.1% व ॲसिटामाप्रिड हे 3.9% आपल्याला WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर डायफेनथ्योरॉन तर हे कीटकांच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करते, म्हणजे किडींच्या संपर्कात आले किंवा किडींनी जर का खाल्ले तर त्यांना पक्षघात होत असतो व त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे हे संपर्क व पोट विषक्रियेद्वारे कीटकांना मारण्याचे काम करत असते. त्याच पद्धतीने ॲसिटामाप्रिड तर हे निओनिकोटिनॉइड ग्रुपचे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, जे कीटकांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते. त्यामुळे मज्जातंतू हे उत्तेजित होतात व अतिउत्साहात त्यांना पक्षघात होऊन कीटक त्या ठिकाणी मरण पावत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हरकुलिसची फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर फवारणी केल्यावरती संपर्कात येतात सर्व किडींना हे मारण्याचे काम करते. तसेच यामध्ये आपल्याला व्हेपर ॲक्शन ही पाहायला मिळत असते. त्यामुळे हे पाण्याच्या कणांसोबत मिक्स होऊन बाष्प तयार करते. त्यामुळे याच्या संपर्कात जेवढ्याही किडी येतात तर त्या मरण पावत असतात. तसंच यामध्ये आपल्याला क्विक नॉकडाऊन ॲक्शन ही पाहायला मिळत असते. म्हणजे फवारणी केल्यावरती कीटक लगेच खाणे बंद करतात व मरण पावत असतात. तसेच हे पांढऱ्या माशीच्या अंडी घालण्याची जी काही क्षमता आहे ते ही कमी करते. त्यामुळे त्यांचं जे काही प्रजनन आहे हे कमी होतं व त्यावरती आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीने मिळत असतो. तसेच हरकुलिसचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर कापूस, मिरची, टोमॅटो, कोबी अशा सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण हरकुलिस या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना आपल्याला नियंत्रण देत असते, तर पिकातील पांढरी माशी, तुडतुडे, मावा अशा सर्व प्रकारच्या जे काही रसशोषक किडी येतात तर त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी हरकुलिस हे कीटकनाशक करत असते. तसेच हरकुलिस या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 250 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल, तर 20 लिटरच्या पंपाला आपण 20 ते 25 ग्रॅम आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. त्याच पद्धतीने याच्या किमतीचा विचार केला तर याच्या 250 ग्रॅमचं जे काही पॅक आहे, आपल्याला साधारणतः 900 ते 1000 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कीटकनाशक असून याचा वापर आपण पिकातील रसशोषक किडी नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड कंपनीच्या हरकुलिस या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.